अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज अगदी छोटूसा पण खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. मित्रांनो, जशी आपल्याला नजर लागते तशी आपल्या घराला पण नजर लागते. तर घराला नजर लागते तर ती कशी काढावी, तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सर्व सांगितलं आहे. तर बघूया. आपल्या सर्वांसाठी घरामध्ये दुःख, आजारपण, खूप गोष्टी वाढतात. तर ते का, या सर्व गोष्टींवर आज बघूया. आपल्या घराला वाईट शक्तीची, नकारात्मकतेची नजर लागते. काही लोक असतात ज्यामुळे आपल्या घराला नजर लागते. त्यामुळे आपल्या घरात समस्या वाढत आहे, आजारपण वाढत आहे, पैसा टिकत नाहीये, सुख समृद्धी राहत नाहीये, चिडचिड होऊ शकते, मन लागत नाहीये. अशा समस्या आपल्या घरात उद्भवतात. जेव्हा घराला नजर बाधा होते तेव्हा तर आपण आपल्या घराची नजर दर आठवड्याला काढावी. तर तुम्ही कुठल्याही दिवशी काढू शकता. कुठल्याही दिवशी म्हणजे शक्यतो शनिवारी काढली तर ते जास्त चांगलं राहील. नजर काढणं खूप सोपं आहे. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तर शनिवारी दुपारी जो पण स्वयंपाक करत असाल, म्हणजे वेगळं काही बनवायचं नाही. आपण जे स्वयंपाकमध्ये बनवतो तेच, भाजी पोळी वरण भात जे तुम्ही बनवलं असेल ते, एक चपाती किंवा एक पोळी घ्या. त्याच्यावर जी पण भाजी असेल ती, थोडीशी भाजी, थोडासा भात आणि थोडंसं वरण किंवा जे पण बनवलं असेल ते सगळं घेऊन त्या चपातीला किंवा त्या पोळीला गुंडाळून घ्यायचं आहे. आणि आपल्या मुख्य दरवाज्यावर जाऊन दुपारच्या वेळेवर जायचं आहे. शक्यतो कोणी बघू नये, कारण लोकांची सवय असते. ते लोक काय करतायत, कसं करतायत, कशासाठी करतायत, या गोष्टींवर तुमच्यावर लक्ष असतं. या सर्वच गोष्टी त्याच्यामुळे दुपारी जेव्हा कोण नसेल तेव्हा तुम्हाला जायचं आहे आणि आपल्या दरवाज्यावरून 7 वेळा उतरवायचं आहे. नंतर ती पोळी ओवाळून झाल्यानंतर गाय किंवा कुत्र्याला द्यावी. हे जर शक्य नसेल, म्हणजे तुम्ही जर पुण्या साईडला किंवा मुंबई साईडला राहत असाल तर तिकडे तुम्हाला गाय किंवा कुत्रं जास्त दिसणार नाही. तर तुम्ही ते टेरेसवर किंवा छतावर सुद्धा जाऊन कावळ्यांसाठी किंवा पक्ष्यांसाठी पोळी ठेवू शकता. अशा प्रकारे आपल्याला या घराची नजर काढता येते. यामुळे घरामध्ये खूप सुख, समृद्धी, शांती नांदते आणि तुमच्या घरावर जो पण नजर आहे ती निघून जाईल. अशी तुम्ही सेवा करा. हे नक्कीच तुम्हाला अनुभव देईल आणि तुम्हाला जो पण अनुभव येईल ते मला नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण एक जरी कोणी संकटात असेल तर त्याला त्यातून मार्ग दिसेल आणि त्यांचंसुद्धा नक्कीच चांगलं होईल. म्हणून शेअर करत चला. श्री स्वामी समर्थ.